तुम्ही निवडून आला आणि मोठ्या मताधिक्याने निवडून आला, काय विश्वास वाटतो? कारण स्वतः आमदार देखील तुमच्या प्रचारात सक्रिय नव्हते, युती असताना देखील. खरं म्हणजे माझ्यावरती वैजापूर तालुक्यातील मालगाव जिल्हा परिषद गटातील सर्व मतदार बंधू भगिनींनी तिसऱ्यांदा माझ्यावर हा विश्वास या ठिकाणी टाकून 7,256 मताच्या मताधिक्याने मी या ठिकाणी विजय झालेले आहेत. याचा अर्थ स्पष्ट होतो की मायबाप जनता जनार्दनाच्या सुखादुःखामध्ये सार्वजनिक कामामध्ये मी सातत्याने गेल्या 25 वर्षापासून त्या ठिकाणी सहभागी होत असतो आणि त्याचंच प्रतीक म्हणून आज एवढ्या मोठ्या मताधिक्याने माझा या ठिकाणी विजय झालेला आहे. मला असं वाटतं की जर युतीच्या उमेदवारांना पाठबळ मिळालं नसतं तर आणखीन उमेदवार जे आहेत ते निवडून आले असते, मात्र कुठेच राजकारण पाहायला मिळालं. हे एकदम सत्य आहेत. खरं म्हणजे ज्या कोणी मान्यवरांचं तुम्ही नाव घेतलं त्यांनी या ठिकाणी खरं म्हणजे त्यांच्यात जर हिंमत होती तर 8च्या 8 जिल्हा परिषद गटामध्ये त्यांनी त्यांच्या स्वतःच्या पक्षाचे उमेदवार या ठिकाणी उभा करणं अपेक्षित होतं, परंतु त्यांनी तसं केलं नाही. सर्वात अगोदर महालगाव जिल्हा परिषद गटामध्ये त्यांनी युती तोडली आणि त्यांच्या सर्व सहकार्यानं त्यांनी आदेशित केलं की अपक्ष उमेदवाराला त्या ठिकाणी पाठिंबा द्यायचा आहे. आणि तरी देखील त्यांच्या या सगळ्या गोष्टीला आमच्या मायबाप जनता जनार्दनाने या ठिकाणी साफ नाकारलेलं आहे. याचं प्रतीक या ठिकाणी माझा विजय आणि माझ्या दोन्ही सहकार्यांचा पंचायत समिती सदस्यांचा या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी विजय झालेला आहे. आमदारांनी तुमच्या विरोधात सभा घेतल्या आणि त्या सभेमध्ये तुमच्यावर खालच्या स्तरावर टीका केली होती. कुत्रा बापाचा फोटो का लावला अशा प्रकारचे त्यांनी विधान केलं होतं. खरं म्हणजे संविधानाच्या दृष्टीनं आमदार पद हे अत्यंत मोठं पद आहे, परंतु आपण बघितलं का नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ते स्वतः असतील, त्यांचे बंधू असतील, त्यांच्या कुटुंबातील सदस्य असतील, यांनी मोठ्या प्रमाणात शिवराळ भाषेमधून माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्यावर या ठिकाणी आरोप केले आहेत. परंतु ते देखील वैजापूर शहरातील मतदारांनी त्या ठिकाणी नाकारून आमचे नेते डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी यांना मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी वैजापूर शहराचा नगराध्यक्ष म्हणून निवडून दिलेले आहेत. आणि आमच्या महालगाव जिल्हा परिषद गटामध्ये येऊन देखील आमदारांनी शिवराळ भाषेत माझ्यावर आरोप केलीत, परंतु ती शिवराळ भाषा देखील मतदारांच्या मनामध्ये त्या ठिकाणी खूप दुःखदायक वेदनादायक त्यांचं वक्तव्य झाल्यामुळं मतदारांनी या ठिकाणी त्यांच्या वक्तव्याचा बदला या निवडणुकीच्या निकालातून घेतला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. भारतीय जनता पार्टीचा जय शिवाजी. गणेश पटेल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. दिनेश भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. गणेश पाटिल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं.